मशीन एकदा दाखवा तुमच्या. जिओ बिग अंडरग्राउंड वॉटर डिटेक्टरचा आहे. ओके. आपण जापान कंपनी सोबत म्हणजे ॲग्रीमेंट करून किंवा जापान कंपनी सोबत आपली पार्टनरशिप आहे. ओके. त्याचं म्हणजे आपण एक विचार केला की शेतकऱ्यांसाठी वरदान कसं काय आपल्याला भेटेल. म्हणजे आपण जवळपास 2-3 हजार 4,000 पॉईंट केले, पण आपण दुसऱ्या डिटेक्टरने केलेले होते ऍक्च्युअली मध्ये ते, आणि ह्या डिटेक्टरवर आपण 1,500 पॉईंट केले. तर ह्या डिटेक्टरवर आपल्याला एक समजते की विहिरीचा पॉईंट कसा द्यायचा. विहिरीचा पॉईंट 60 फुटाच्या वरती लागतो आपल्याला, तर याच्यावर आपण मॅन्युअली सेट करू शकतो की 60 फूट पाहिजे. आपण 3 फुटापासून पाणी म्हणजे 1 फुटापासून ते आपण 1200 फुटापर्यंत पाणी चेक करू शकतो. आणि डायरेक्टली आपण जसं नारळावर वगैरे एक अंदाज असतो किंवा कॉपरवर अनुभवाने ते कळतं त्याच्यामध्ये, पण असं म्हणणार नाही की आपण कळत नाही. अनुभव खूप मोठा लागतो त्या गोष्टीसाठी. तर हे जे जिओ बिग आपलं डिटेक्टर आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली फूट काढू शकतो की किती फुटावर पाणी लागणार आहे किंवा किती फुटावर कुठली लाईन एमटी आहे. आणि संगम वगैरे म्हणजे जे 4 फूट 2 फूट 3 फूट 6 इंचाचा जे फरक पडतो त्या मशीननं पडत नाही. ओके. तर आता आपण जे जिओ बिगचं डिटेक्टर बघितलं त्याचा हा रिपोर्ट जनरेट झालेला आहे. जसं रिपोर्टमध्ये आपण सांगितलं होतं की पाण्याची डेप्थ आणि जमिनीखाली जे रॉक आहेत आणि जमिनीखाली जी पाण्याची वेट कंडिशन आहे, मॉइश्चर लेवल आहे, ते आपल्या रिपोर्टमध्ये दिसतंय. जसं आपण इथं बघू शकतोय की इथं मॉइस्ट झोन दिसतोय, इथं सॉफ्ट रॉक दिसतोय, आणि त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रेजिस्टिव्हिटी आणि काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक याच्यावरती आपल्याला दिसत आहे. तर ते कशानुसार आहेत ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. जर ही व्हॅल्यू जर 100 ते 200च्या मध्ये असेल तर रेजिस्टिव्हिटी लो असणार आहे, म्हणजे ती पाण्याची जी लेवल आहे ती लो असणार आहे. रेजिस्टिव्हिटीमुळे आपल्याला काय होणार, जे मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कमी भेटते. त्याच व्हॅल्यू जर आपण इथं रिपोर्टमध्ये वरती बघितल्या तर या व्हॅल्यू आपल्याला इथे दिसतात. ज्या ठिकाणी 722 आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची लेवल चांगली मिळालेली आहे, आणि ग्रीन कलर त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला. हा जो दिसतोय आपल्याला हा हार्ड रॉक दिसतोय, म्हणजे पाण्याची जी लेवल आहे रेडवाला. हा रेडवाला, त्याच्यानुसार रॉकची ग्रीन काय शो करतो आपल्याला, पाणी शो करतो, मॉइस्ट शो करतो तो आपल्याला. आणि ब्ल्यू जो आहे तो आपल्याला ऍक्च्युअली तिथून जाणारे झरी जे काय आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला शो करतो त्या ठिकाणी. आणि जे इथं 4 येतो ब्ल्यू हे पूर्ण झरे आणि याच्यामध्ये जर डार्क आला एकदम तर तो हार्ड रॉक दाखवतो आपल्याला. म्हणजे सगळं डेंजरच आहे. ओके. म्हणजे आता आपण जर जो दगड लागतो आज जो लाईव्ह आपण पॉइंट बघितला होता त्याचं हे डिटेल आहे. तर आणि किती इंचित दिसलं पाणी आपल्याला, टोटल म्हणजे त्याच्या इंचीस वगैरे जास्त ना, तर ते टोटल ह्याच्या खाल्ल्या पेजला येतं. डेमो दाखवतो मी तुम्हाला. आता हे 3 झोन दाखवतात पाण्याचे, ते असं येतं. हे यांचं नाहीये ऍक्च्युअली मध्ये, पण सर्वे रिपोर्ट त्या पद्धतीने येते. रिपोर्ट प्रॉपर रिपोर्ट आपल्याला भेटतो. आता हे जे आहे 4,877 लिटर पर तासाला पाणी बाहेर पडतंय, म्हणजे 2.5 इंची पाणी आहे. अच्छा. हा प्रेशर, हा प्रेशर येतो, म्हणजे सगळं टोटली त्या रिपोर्ट मध्ये येतं खाल्ल्या पेज मध्ये. जेवढं परमिएबिलिटी फॅक्टर जास्त तेवढं पाणी जास्त पाणी. म्हणजे म्हणजे सरांनी कसं म्हणले परत सरांनी की ह्या लाईनला पाण्याचं प्रेशर जास्त आहे, 1.5 इंची आहे किंवा 1.25 इंची आहे, त्याला पाण्याचं प्रेशर जास्त आहे. हे जे आपलं जे इथं प्रेशर आहे ते इथं येतं दाखवतं की त्या लाईनला किती प्रेशर, 71 प्रेशर आहे म्हणजे लाईनला थोडक्यात पर्सेंटेज. हा, तर मग ते मध्ये आपण समजू शकतो की ती लाईन उन्हाळ्यामध्ये पण चालणारच. आणि हे जर मायनस मध्ये जर गेला तर बाय चान्स काय होणार की बाबा ते उन्हाळ्यामध्ये नाही चालणार आहे, मे मार्च मध्ये तो आटून जाणार आहे. त्याच्यावरून सगळं समजून येतं. आणि हे याच्यामध्ये कलर असतात, कुठल्या कलरला काय म्हटलं नेमकं मेन्शन केलेलं आहे आपण. हे जे आहे ना हार्ड रॉक जे आहे, हार्ड रॉक जर दाखवला तर ते समजून जायचं की पाण्याचे ग्रीन कलर जो आहे तो मॉइस्ट झोन दाखवतो. हा, म्हणजे ओलसर ओलसर आहे, ओलसर आहे. आता हे बघा इथे हे ओलं दाखवलेलं आहे, इथल्या लाईन आहेत. हे इथलं एक लाईन हे पण आहे, याच्या खाली एक लाईन दाखवली आणि 3 लाईन थोड्या दाखवल्या. आणि ही लाईन जी आहे ती इथंच संपली. वाटर ही लाईन जी चालू झालेली होती ना, म्हणजे सॉरी, ही जी लाईन चालू झालेली आहे 25 फुटाची, ही 25 फुटाची जी लाईन चालू म्हणजे ही आहे 25 फुटाची, 1 नंबरची, ही 25 फुटाची. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ही लाईन एमटी आहे, बरोबर आहे. त्यांनी जे तिथं सरांनी पर्शन सरांनी जे सांगितलं होतं की आपल्याला ती लाईन एमटी दाखवते त्यांच्या कॉपर रॉडानुसार. मॉइश्चर म्हणजे एमटी. पुढल्या साईडला जिथं आपण पॉईंट काढला तिथं ती एमटी झाली आणि इथून स्टार्ट झालेली जे आपण इथं चेक केलं. बऱ्यापैकी पाणी मग कुठल्या लाईन, इथल्या 4 लाईनला जिथं 4 पॉईंट येतो ना तो तिथला पॉईंट असतो. कुठं येतं 4 सेंटरला येतो. ओके. असं पूर्ण अशा पद्धतीचं असं डिटेल म्हणजे ग्राफ येतो. तर सर हा बोला ना सर.
डिटेलमध्ये तुम्ही माहिती दिली. हा. ओके. एवढंच की ज्यांना तर तुमचं नाव, ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर जे काय ज्यांना घ्यायचंय त्यांनी कुठं यायचं हे जरा डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल. माझं नाव आहे बबलू पाटील, जिओलॉजिस्ट. ओके. हिंदवी ग्रुप पानाडी माझं युट्यूब चॅनल आहे. ओके. आणि ॲड्रेस ऑफिसचा आता सर सांगतील तुम्हाला, हे सर्व डिटेल्स सर देतील. ऑर्डर करण्यासाठी आपलं ऑफिस जे आहे हे पुण्यामध्ये आहे, सिंहगड कॉलेज कॅम्पस, वडगाव, बुद्रुक. ओके. पिनकोड 411-041. मोबाईल नंबर आहे 84-83-05-06-27. त्याच्यावरती संपर्क करून आपण कॉन्टॅक्ट करू शकता. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा. हा, 84-83-05-06-27 हा मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर आपण कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळी माहिती आपण घेऊ ऑल ओव्हर इंडिया कुठे जरी तुम्हाला मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला डिलिव्हरी दिली जाते. ओके. आणि ट्रेनिंग सेशन हो. ट्रेनिंग सेशन पुण्यालाच, तुम्हाला ट्रेनिंग वगैरे पाहिजे तर तुम्हाला पुण्यालाच यावं लागेल. ओके. ठीक आहे. ओके, चालेल. चल, सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं, आज मशीन दाखवली आणि निलेश सरांना पण त्याची थोडीफार म्हणजे त्यांनी पण ट्रायल घेतला, मी पण घेतला. तर ट्रायल घेतल्यावर असं वाटतं की हां ठीक आहे, एकदम चांगल्या पद्धतीची मशीन आहे. तर शेवटी घ्यायचे ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण कॉमेंट बॉक्समध्ये पण देऊयात आणि व्हिडिओमध्ये पण देऊयात. आणि ज्यांना मशीन पाहिजे असेल त्यांनी नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करावा. आणखीन एक गोष्ट, आपली जी मशीन आहे ही मायक्रो प्रोसेसर बेस्ड आहे, फुल्ली टेक्निकल मशीन आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली अपडेट येत राहतात. आता Okay. नवीन अपडेटवरती आम्ही काम करतोय. जर कोणाला काहीच माहिती नाहीये मशीन कशी वापरायची किंवा ह्या फील्डमध्ये नवीन आहे किंवा जो ग्राफ आता सांगितला तो ग्राफ जर समजत नसेल तर हा ग्राफ बघा. आता या ग्राफमध्ये जे 3 पॉईंट आपण दाखवतोय हे 3 पॉईंट अशा प्रकारे दाखवतात. प्लस पाणी किती लेवलला आपल्याला भेटलेलं आहे ते पाणी पण आपल्याला या ठिकाणी दाखवतात. तर हे नवीन अपडेटमध्ये आपल्याला येणार आहे. Okay. असे कंटिन्युअसली नवीन जे अपडेट आहेत ते अपडेट मशीन मध्ये येत असतात. आणि तुम्ही जरी मशीन आज घेतली आणि अपडेट जर पुढच्या महिन्यामध्ये आलं तर ते अपडेट तुमच्या मशीन मध्ये जसं मोबाईल मध्ये अपडेट होतं तसं मशीन मध्ये अपडेट होतं. मग काय त्याला मोबाईल जोडायला लागेल का? मोबाईल वायफाय कनेक्टिव्हिटी असते ज्यावेळेस आपण म्हणजे वायफाय वरच हे तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. तो आयडी आणि पासवर्ड तुम्ही मोबाईल मध्ये ऑन केला ऍप्लिकेशनचा रिपोर्ट. ठीक आहे. तर धन्यवाद सर, मोलाची माहिती दिल्याबद्दल. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल, पानाडी मित्रांना होईल ही अपेक्षा करून हा व्हिडिओ इथंच संपवतो. धन्यवाद. थँक्यू.